हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला आता जायचं होतं बाहेर, पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी थांबले. रेडी झाले, पण ड्रेस वगैरे घालते. पिऊला नक्षीला घरीच ठेवले आईचं आणि बाहेर मी जाऊन येणार आहे. पाऊस थांबला ना लगेच जातो आम्ही. तर उद्या आहे पिलूच्या पप्पांचा बर्थडे, तर रात्री मी त्यांना सरप्राईज देणार आहे 12 वाजता. तर त्यासाठीच मी थोडं बाहेर जावं म्हणलं, काहीतरी गिफ्ट वगैरे आणा. आणि आईनं पण कपडे घेतले, ते तुम्हाला दाखवले नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी. तुझी झोपली साईडला. आणि हे कानातले क्लिप मला कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघते आता, पाऊस जर कमी झाला तर जाते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. चला आता स्टेट. हां, इकडे आहे साईडला. तुम्ही का दोघं जा. तर मी गेले होते शूज घ्यायला यांना पप्पांना, आणि मला आवडले होते, पण मी काही घेतलेच नाही. आमचा पिलू तर कुठं पण मस्ती चालूच असते, म्हणजे होता ते घेतले. एवढे चप्पल मी काढून ठेवले. तर आम्ही आता घरी आलो आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे. पावसात भिजून आल्या भैया आणि मी इथं बसले थोडं काम करायला. आणि ही आरोही, इथं आरोही पण हिला आम्ही आरोही म्हणता. काय हे आमच्या पिल्लूची मैत्रीण आहे, आणि आमचा पिल्लू इकडे बघा असा मस्त मोबाईल बघायला आहे ना. आणि पिऊ झोपली. तर आता रात्रीचं नियोजन आमचा भैयाच करणार आहे सगळं. मी आता तोपर्यंत म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवते. उठली पिऊ, उठली बेटा, उठली आमचं पिवडॉन. पिवडॉन उठलेले. तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि कसं वाटतं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर डेकोरेशनला सुरुवात म्हणजे केली आम्ही. हिनं फुगे वगैरे फुगत होते आरवी, आणि आमचा भैया करत होता गिफ्ट. तर भैया रोजच कधी इंटरनेटचं नियोजन करतात, तर त्यालाच दिलं होतं डेकोरेशनचं करण्यासाठी. तर त्यांना डेकोरेशन वगैरे करू लागलं थोडंफार. आणि पिलूच्या बाप्पाला मी 9 वाजल्यापासून ते रात्री 12पर्यंत, तेव्हापर्यंत मी घरामध्ये ठेवलं. मी म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, कॉल करा. पाणी वगैरे पाहिजे, चाय वगैरे करून दिला. मग नंतर 12 वाजता त्यांना बाहेर बोलवलं. आणि आमचं नक्ष एवढं मस्ती करू लागलं, कारण त्याला आताच बड्डे करायचा होता, पण तेव्हा वाजले होते 10. त्याच्यामुळे नाही केलं आम्ही. तर त्याच्या मामाला सांगत होतं, मामा इथं लावा, तिथं लावा फुगे करून. आणि मामाला पिल्लू म्हणत होता की मामा इथं फुगे लावा. तर ते रूममध्ये आणून त्याला देऊ लागला होता. हे बघा त्याच्या हातामध्येच, आणि कॅन्डल पण त्याच्या हातामध्येच होतं. आणि फ्रीजला तर एवढी वेळ जावं लागला आणि वापस येऊ लागलं, कारण फ्रीजमध्ये केक ठेवला होता. त्याच्यामुळे त्याला वाटत होतं कधी बड्डे करतात कधी नाही. बार पप्पाला बोलायला जावं लागलं. बघू शकता तुम्ही इकडे. पप्पाचं काही यायचं नावच नव्हतं 12पर्यंत. त्यांना म्हणलं तुम्ही बाहेरच येऊ नका, तुम्हाला काय पाहिजे ते मला कॉल करा, म्हणून देते. तर हे बघा आमचा राडा पाऊस. तुला सांगायला हॅपी बर्थडे टू यू नाही. तर हे आईने टी शर्ट घेतले आणि दुसरे 2 घेतलेत, एक व्हाईटमध्ये आणि एक क्रीम कलरमध्ये. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर यांना फायनली बाहेर आणलं आम्ही. 2 मिनटं बाकी होते, त्याच्यामुळे बाहेर आणला. केक वगैरे आता कट करतो आम्ही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला सांगा मला. आणि उद्या पण आम्हाला बड्डे करायचा, म्हणजे आज आहे 13 तारीख. हे रात्री 12 वाजता मी त्यांना सरप्राईज दिली. त्यांना बिलकुल प्लॅन नव्हता काही, आणि गिफ्ट आणणार होते हे पण काही प्लॅन नव्हता. तर मग मी त्यांना गिफ्ट पण घेतले. तर आणि बिलकुल मला गिफ्ट द्यायचं पण लक्ष नव्हतं. मी बड्डे झाल्यानंतर ना गिफ्ट दिलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, पुढं खूप कॉमेडी झाली आमची. मी भैयालाच पाठवलं होतं मार्केटला सर्व त्याला सामान आणायला. मी त्याला फोटो सेंड केला, मग त्यांनी बरोबर तसं सामान आणलं डेकोरेशनचं, आणि त्यांना सगळं डेकोरेशन केलं. पहिलीच पप्पा म्हणलं की डेकोरेशन खूप छान झालं आहे.
गेले तर मला काही बिलकुल उडतच नव्हतं आणि आमच्या पहिल्या नंतर लास्टला माझ्याला की कसं उठवायचं ते आणि दोन्ही पण आधी त्याच्यातच आमचा टाईम वेस्ट गेला थोडा.